कोल्हाडी नगर परिषदेच्या अनुषंगाने काही उमेदवार सुद्धा आपल्या त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून या नगर परिषदेच्या बाबतीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची काय कारणं आहेत आणि काय विजन आहे हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर स्वागत आहे आपलं। आपलं नाव काय? नमस्कार, मी प्रतीक सोमनाथ शेंबडे, एकनाथ शिंदे गटाकडनं प्रभाग क्रमांक 8 म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। गावातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या प्रभागात ही लढत होणार आहे। उमेदवार ओबीसी पुरुष असताना विरोधकांनी महिला उमेदवार लादलेले आहे। एका शिवसैनिकावर अन्याय झालेला आहे। अशा बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर ही उमेदवारी माझी दाखल झालेली आहे। मी जनतेला विश्वासात घेऊन प्रत्येकाच्या घरोघरी फिरून विचारणा केली की बाबा आपल्या प्रभागात काय विकास कामे झाली आहेत का, आपण गेल्या वेळेस ह्या उमेदवाराचा प्रचार केला होता त्याचे समर्थन करायचे का, त्या जनतेला भावना विचारून घेतल्या। जनतेला बदल हवा होता म्हणून जनतेने मला स्वतः उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रोत्साहित केले। तुम्ही आता दावा करताय की जनतेतून उमेदवारी तुमची निश्चित झाली, मग पक्षाचं चिन्ह घेऊन लढण्याचं मागचं कारण काय? आजपर्यंत समाजसेवा हा माझा पहिल्यापासून क्षेत्र होतं। त्या क्षेत्राला समाजसेवेला कुठेतरी राजकारणाचं महत्त्व प्राप्त व्हावे आणि विकास कामाला गती मिळावे। गावात आजपर्यंत कोणत्याही गोष्टीची विकास कामे ह्या प्रभागात झाली नाही। सराफकट्टा गावातली एवढी मोठी व्यापारपेठ असताना हा रस्ता अजून झालेला नाही। गटरीच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत। गावाला गतिमान करण्यासाठी, गावाचं नाव मोठं करण्यासाठी मला उभा राहायचंय, जनतेला विश्वासात घेऊन निवडून यायचंय आणि त्यासाठी मला सर्वांची विकास कामे झाली म्हणून सांगितलं जातंय, मग नेमकं काय? विकास कामे झाली, ही विकास कामे कुणाची झाली? नगरसेवकांची झाली। जनतेला तुम्ही प्रभागात करा, विश्वासात घ्या, बघा त्यांना कामे झाल्यात का नाही त्या गोष्टी पण तुम्हाला समजतील। काय विजन काय आहे नेमकं? रस्ते, आरोग्य, पाणी पुरवठा, ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या प्रथमतः सर्वांसमोर मांडण्यात येतील। त्याचं नियोजन व्यवस्थित प्रकारे करण्यात येईल। गावातील सर्वात प्राचीन विठ्ठल मंदिर आहे तो बांधण्याचा संकल्प आहे। खेळासाठी ग्राउंड नाही, ते ग्राउंडही व्यवस्थित करायचं आहे। लोकांच्या समस्या, भाजी मंडी असेल, मटन मार्केट असेल, ह्या समस्या जाणून घेऊन एक गावाला आदर्श व्यक्तिमत्व म्हणून माझी नियुक्ती व्हावी। कारण कोणताही भ्रष्टाचार नाही आजपर्यंत, सामाजिक कार्य म्हणूनच माझी ओळख आहे। निष्कलंकित चेहरा आता गेली जनतेपुढे जात आहे। गेली अनेक वर्षे झालं एक हाती सत्ता होती, याबरोबरच आता आव्हान कोणाकोणाचं तुमच्या समोर आहे तुमच्या वार्डात? माझ्या विरोधात जे विरोधक आहेत ही विचाराची लढाई आहे आणि ते सर्व माझे आजूबाजूचे आहेत, सोबते आहेत। गेल्या वेळेस मी यांचं काम केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, त्यांना प्रचंड मताने निवडूनही आणलेलं आहे। त्यांना विश्वासात घेतलं होतं पण त्यांनी सांगितलं की लढणार नाही काही असं तसं। अचानक उमेदवारी अर्ज माझा दाखल झाल्यानंतर परत उमेदवारी अर्ज यांनी दाखल केलेले आहे। हे मनातून आधीच हरलेले आहेत। एज्युकेशन काय झालंय? माझं MA सेकंड इयर ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे। एक सुशिक्षित प्रभागातील आपला जनसेवक म्हणून मी सर्वांच्या समोर येतो। तर आपल्यासोबत या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आणि जनतेसाठी जनतेकडून कौल मागणारे उमेदवार आपल्यासोबत होते। येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं या उमेदवाराबाबत जनता काय निर्णय घेणार आहे ते आपल्याला पाहावं लागेल। सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह मी रमेश शिरसट, कोल्हाडी।